जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याने मोठा गोंधळ उडालाय। सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान अशा घोषणा या वकिलाने दिल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत। या घटनेच्या निषेधार्थ आज उल्हासनगर न्यायालयात वकील संघटनांनी एकत्र येत निषेध केलाय। न्यायालयात दुपारी 2 नंतर वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकत आंदोलन केले। आज भारताचे सरन्यायाधीश जस्टिस गवई साहेब यांच्यावर एक धर्मांध वकिलाने एका धर्माची घोषणा देत त्यांच्यावर बूट फिरकवला आहे। तर मी त्या धर्मांध लोकांना सांगतो की हा देश संविधानाने चालेल, कुठल्याही एका धर्माच्या आधारावर चालणार नाही। आणि तुम्ही जर न्याय व्यवस्थेवर बूट फिरकवणार असाल तर ही न्याय व्यवस्था तुम्हाला कदापि मोकळं सोडणार नाही। तुमची शिक्षा ही जेलच असेल आणि तुम्हाला कठोरात कठोर शासन व्हावं यासाठी या भारताचा प्रत्येक न्याय व्यवस्थेवर विश्वास असणारा नागरिक आणि या उल्हासनगरमधला प्रत्येक वकील हा तन मन धनपणाला लावून लढेल। आणि भूषण गवई साहेबांसोबत या भारतातला प्रत्येक वकील आज उभा आहे। आणि अशी जी मंडळी आहे जे वकील व्यवसायाला बदनाम करतात आणि वकिलीचा कोट घालून एका धर्माचं रक्षण करण्यासाठी पुढे येऊन सरन्यायाधीश सारख्या व्यक्तीवर चप्पल भिरकवतात, तर अशा लोकांची सनद रद्द करण्यात यावी आणि अशा लोकांना कायद्याने कठोर शिक्षा करावी अशीच आमची आजच्या दिवशी मागणी आहे। तर या गोष्टीचा आज आम्ही निषेध करतो। भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा हल्लेखोरावर कारवाई झालीच पाहिजे। भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब हे आजच्या दिवशी आपल्या न्यायव्यवस्थेचे प्रमुख आहेत। एक संविधानिक मोठ्या पदावर कार्यरत असलेले व्यक्ती आहेत। अशा व्यक्तींना कोर्ट हॉलमध्ये रेग्युलर नियमित कामकाज करत असताना त्यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे। आणि हा हल्ला फक्त भूषण गवई साहेब यांच्यावर नसून हा संपूर्ण न्यायव्यवस्थेवर हल्ला झालेला आहे। आणि त्या घटनेचा आम्ही सर्व वकील म्हणून आणि सर्व जागरूक नागरिक म्हणून त्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो। आणि त्यासाठी आज उल्हासनगर तालुका वकील संघटनेने इमर्जन्सी आमच्या वकिलांची मीटिंग घेतली आणि असा ठराव मंजूर केलेला आहे की आजच्या दिवशी दुपारी 2 नंतर आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरता कामकाजापासून अलिप्त राहणार आहोत। आणि या घटनेचा आम्ही सर्व मिळून जाहीर निषेध करतो। आणि आमची सर्वांची मागणी अशी आहे की ज्या व्यक्तीने हे असं काम केलेलं आहे त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।